नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पंचायत राज या विषयातील अत्यंत उपयुक्त अशा 200हून अधिक प्रश्नांचा संच पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा। भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार किती आहेत? तर 2 प्रकार आहेत, ग्रामीण आणि शहरी। सो ग्रामीण मध्ये जे आहे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा समावेश होतो आणि नागरी मध्ये जे आहे नगर परिषद, नगर पंचायत आणि महानगरपालिकांचा समावेश होतो। स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव जे आहे दिलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी। देशात पंचायत राज स्वीकारणारं पहिलं राज्य जे होतं ते होतं राजस्थान। आणि जर तुम्हाला जिल्हा विचारला तर सांगायचं नागौर जिल्हा। 2 ऑक्टोबर 1959 ला जे आहे राजस्थानने देशात प्रथम जे आहे पंचायत राज स्वीकारलं। पंचायत राज स्वीकारणारं 9वं राज्य जे आहे ते आहे आपलं महाराष्ट्र राज्य। स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करून। आता जी 73वी घटना दुरुस्ती आहे तिचा संबंध येतोय ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांशी आणि 74वी जी घटना दुरुस्ती आहे तिचा संबंध येतोय शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी। भारतीय राज्यघटनेत पंचायत राजची जी तरतूद आहे ती आहे कलम 243च्या A to O मध्ये। वसंतराव नाईक समितीने अधिक महत्व जे आहे कोणाला दिलेलं आहे तर ते जिल्हा परिषदेला दिलेलं आहे। विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे टिंबटिंब होय तर ती आहे पंचायत समिती। पंचायती राज व्यवस्था स्थापन करण्यासाठी राज्याची लोकसंख्या किती लागते? तर सुमारे जे आहे 20 लाख असणं जे आहे लोकसंख्या राज्याची आवश्यक आहे। भारतात पंचायत निवडणूक लढवण्याचे किमान वय किती आहे? तर ते आहे 21 वर्ष। प्रत्येक ग्रामपंचायत लहान भागात विभागलेली आहे, त्या क्षेत्रांना जे आहे प्रभाग असं म्हणतात। पंचायत समितीच्या गटास जे आहे गण असं म्हटलं जातं आणि शहरातील प्रथम नागरिक असतो महापौर। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे असतात 3 स्तर असतात आणि ग्रामीण पंचायती राजमध्ये जे आहेत 3 स्तर कोणकोणते आहेत? तर गाव पातळीवरती जे आहे ग्रामपंचायत असते, मधल्या किंवा तालुका स्तरावरती जे आहे पंचायत समिती असते आणि जिल्हा स्तरावरती जे आहे ती जिल्हा परिषद असते। महाराष्ट्रात ग्रामपंचायती निर्मितीचा अधिनियम कोणता आहे? तर तो आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958। जिल्हा परिषदेचा भंग करण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर तो आहे राज्य सरकारला। महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम जो आहे हा वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार जे आहे संमत करण्यात आला। ग्रामसभेच्या वर्षातून किमान बैठका किती होणं आवश्यक आहे? तर त्यात 4 बैठका ज्या आहे वर्षातून होणं आवश्यक आहे ग्रामसभेच्या। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत राज्य निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात। केंद्र व राज्याच्या विविध विकास उपक्रम व कल्याणकारी योजना ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जातात। ग्रामपंचायतींची तरतूद भारतीय घटनेच्या कलम 40 मध्ये जे आहे ही समाविष्ट करण्यात आली होती। जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार जो आहे हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला आहे। महानगरपालिकेचे अंदाजपत्रक जे आहे हे महानगरपालिका आयुक्त जे आहेत तयार करतात। 73व्या घटना दुरुस्ती विधेयकास विरोध दर्शवणारं राज्य कोणकोणती होती? तर ते होतं पश्चिम बंगाल आणि बिहार। महाराष्ट्रात सध्या जिल्हा परिषद ज्या आहेत ह्या 34 आहेत। ग्रामपंचायतीला कोणाची कार्यकारी समिती असं म्हणतात? तर ग्रामपंचायतीला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात। नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यासाठी किमान जे आहे 50% नगरसेवकांची जी आहे अनुमती कंपल्सरी आहे। नगरपालिका स्थापन करणे जे आहे हे कलम 243Q मध्ये जे आहे समाविष्ट करण्यात आलेला आहे घटनेच्या। राज्यघटनेत नवीन भाग 9A समाविष्ट करण्यात आलेला आहे 74व्या घटना दुरुस्तीनुसार। जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक आहे ते मंजूर करण्याचं काम आहे जिल्हा परिषद स्थायी समितीचं। द्विस्तरीय पंचायत व्यवस्थेची शिफारस केली होती अशोक मेहता समितीने। स्थानिक स्वराज्य संस्था मुदतपूर्व बरखास्त करण्याचा अधिकार जो असतो हा राज्य शासनाला असतो। पंचायत राजसाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या समित्या कोणकोणत्या होत्या? तर पहिली होती वसंतराव नाईक समिती 1960 ची, नंतर आली बोंगीरवार पुनर्विलोकन समिती 1970 ला, बाबूराव काळे समिती 1980 ला, PB पाटील समिती 1984 ला। ग्रामसभा बोलावण्यासाठी जे आहे नोटीस किती दिवस आधी द्यावी लागते? तर ती 7 दिवस आधी द्यावी लागते।
जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो जिल्हाधिकारी आणि या जिल्हाधिकाऱ्याची नेमणूक कोण करतं? तर त्याची नेमणूक करतं राज्य शासन. कटक मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर जी छावणी असते त्या छावणीचे प्रमुख लष्करी अधिकारी जे असतात हे कटक मंडळाचे अध्यक्ष असतात. कटक मंडळाचे उपाध्यक्ष कोण असतात? तर निवडून आलेले जे प्रतिनिधींमधून जे आहे एकाची निवड जे आहे उपाध्यक्ष म्हणून केली जाते. ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार कोणाचा असतो? तर तो अधिकार असतो सरपंचाचा आणि सरपंच जर अनुपस्थित असेल तर मग उपसरपंच जे आहेत ते ग्रामसभा बोलवतात. महाराष्ट्रात जिल्हा परिषद नसणारे जिल्हे कोणते आहेत? तर ते आहेत मुंबई शहर व मुंबई उपनगर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जे आहेत जिल्हा परिषद का नाही आहेत? तर याचं कारण आहे की या दोन जिल्ह्यांमध्ये जे आहेत ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाही आहेत. राज्यघटनेत 73व्या घटना दुरुस्तीनुसार जे आहे एक नवीन भाग ऍड करण्यात आला आणि तो कोणता होता? तर भाग 9. ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान जे आहे हे कोणाकडे असतं? तर ते जे आहे सरपंचाकडे असतं. सरपंचाची जी निवड आहे ते टिंबटिंबतून थेट होते. तर उत्तर आहे सरपंचाची निवड जी आहे आता जनतेतून थेट होते. पंचायत समितीच्या गटास जे आहे काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं गण. पंचायत राजमध्ये आरक्षणाची तरतूद जी आहे कोणत्या कलमा अंतर्गत आहे? तर ते कलम आहे 243D. ड लक्षात ठेवायचं आहे. हे डी कलम जे आहे 243 हे आरक्षणाशी संबंधित आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठका ज्या आहेत या 3 महिन्यातून एकदा ज्या आहेत या व्हाव्याच लागतात. कोणाला पंच असे म्हणतात? तर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना जे आहे पंच असं म्हटलं जातं. सपाट प्रदेशासाठी टिंबटिंब लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत अशी तरतूद आहे. तर सपाट प्रदेशासाठी जे आहे 600 लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत अशी तरतूद आहे. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करतात? तर ते करतात गट विकास अधिकारी. स्थानिक शासन हा विषय जो आहे कोणत्या सूचीमध्ये समावेश आहे? तर राज्य सूचीमध्ये. पंचायत समितीच्या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी जी आहे कोण देतं? तर ती जी आहे अंतिम मंजुरी पंचायत समितीच्या अंदाजपत्रकाला जिल्हा परिषद देते. सरपंचांच्या गैरहजेरीत त्यांच्या जागी जे आहेत कोण अध्यक्ष असतात? तर ते असतात उपसरपंच. कटक मंडळाच्या सचिवाची नियुक्ती जी आहे कोण करतं? तर ती जी आहे संरक्षण मंत्रालय जे आहे केंद्राचं त्याच्या अंतर्गत जे आहे कटक मंडळाच्या सचिवाची नियुक्ती केली जाते. जिल्हा नियोजन समितीची कार्य कोणकोणती आहेत? तर जिल्ह्यातील पंचायती आणि नगरपालिका यांनी तयार केलेल्या ज्या योजना आहेत त्यांना एकत्रित करून जे आहे संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच मसुदा विकास योजना तयार करणं. जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जी आहे कोण करतं? तर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी जो आहे या निर्णयांची जी आहे प्रत्यक्ष अंमलबजावणी करतो. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक जी आहे ही राज्य शासनामार्फत केली जाते. ग्रामसभेसाठी कोणते अनुच्छेद आहे? तर ग्रामसभेसाठी जे आहे अनुच्छेद 243A आहे. जिल्हा परिषदेचा एक सदस्य किती लोकांमागे जो आहे निवडला जातो? तो जिल्हा परिषदेचा एक सदस्य किंवा एक सभापती जो आहे 40,000 लोकसंख्येमागे निवडला जातो. नगराध्यक्षावरील अविश्वास ठराव पास होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते? तर 3/4 बहुमताची जी आहे आवश्यकता असते. किती महिने गैरहजर राहिल्यास सदस्यत्व जे आहे रद्द होऊ शकते? 6 महिने जे आहे कंटिन्यू गैरहजर राहिल्यास सदस्यत्व जे आहे रद्द होऊ शकतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात राज्य शासनाला कायदे करण्याचा अधिकार जो आहे कोणत्या अनुच्छेदानुसार आहे? तर ते अनुच्छेद आहे 246. ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी आरक्षण किती आहे? तर ते आहे 50%. पहिली किती वर्ष सरपंचावरती जे आहे अविश्वास ठराव आणता येत नाही? तर पहिली जी आहे 2 वर्ष सरपंचावरती जे आहे अविश्वास ठराव आणता येत नाही. नगरपंचायती कोठे स्थापन केल्या जातात? तर पूर्णतः खेडेही नाही आणि शहरही नाही अशा ठिकाणी जे आहे नगरपंचायती स्थापन केल्या जातात. नगर परिषदेच्या उत्पन्नाचे मार्ग कोणकोणते आहेत? तर ते आहेत घरपट्टी, पाणीपट्टी, शिक्षण कर, बाजारावरील कर आणि राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान. जिल्हा परिषदेचा सेवक कोणाला म्हटलं जातं? तर तो असतो ग्रामसेवक. सरपंच व उपसरपंच निवडीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणाकडे असतं? तर ते असतं तहसीलदाराकडे. जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर तो आहे राज्य शासनाचा. ग्रामपंचायतीच्या बैठका ज्या आहे वर्षातून किती वेळा होतात? तर वर्षातून ज्या आहे 12 वेळा होतात. म्हणजे प्रत्येक महिन्याला जे आहे एक बैठक.
प्रत्येक तालुक्यासाठी एक टिंबटिंब असतो, तर प्रत्येक तालुक्यासाठी जो आहे एक तहसीलदार असतो. ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो सरपंच. गावातील एकूण महसुलापैकी किती महसूल जो आहे हा जिल्हा परिषदेकडे जातो, तर तो जातो 70% महसूल. आणि उरलेला जो आहे 30% महसूल जो आहे हा ग्रामपंचायतींकडे जातो. राज्यघटनेत 11वे परिशिष्ट जे आहे कोणत्या घटनेनुसार जे आहे घटना दुरुस्तीनुसार जोडण्यात आलेला आहे, तर उत्तर आहे 73व्या घटना दुरुस्तीनुसार. 74व्या घटना दुरुस्तीने जे आहे राज्यघटनेत कोणते परिशिष्ट जोडण्यात आलं, तर 12वं परिशिष्ट. म्हणजे 73व्या घटना दुरुस्तीने 11वं परिशिष्ट आणि 74व्या घटना दुरुस्तीने 12वे परिशिष्ट जे आहे राज्यघटनेत जोडण्यात आलं. नगर परिषदेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी कोण करतात, तर मुख्याधिकारी करतात. ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर तो आहे राज्य शासनाला. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो, तर तो असतो ग्रामसेवक. महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन झाली मुंबई येथे. ग्रामसेवकची नेमणूक कोण करतं, तर ग्रामसेवकची नेमणूक जी आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात, तर ते असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी. ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती विषय आहेत, तर ग्रामपंचायतीमध्ये एकूण जे आहेत 79 विषय आहेत. सरपंच किंवा उपसरपंचाविरुद्ध अविश्वासाची नोटीस जी आहे ही तहसीलदाराकडे जे आहे द्यावी लागते. सरपंच आपल्या पदाचा राजीनामा जो आहे हा पंचायत समिती सभापतीकडे देतात. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यामध्ये समन्वय साधणारा दुवा म्हणजे पंचायत समिती. ग्रामसभेत कोणाचा समावेश असतो, तर 18 वर्षावरील सर्व स्त्री आणि पुरुषांचा जो आहे ग्रामसभेमध्ये समावेश असतो. तहसीलदार कोणत्या नात्याने तंट्यांमध्ये निवाडाही करतो, तर उत्तर आहे तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने जे आहे तंट्यांमध्ये निवाडाही करतो. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे, तर तो आहे अनुदान. जिल्हा परिषद अध्यक्षाने विशेष सभा न बोलावल्यास ती विशेष सभा जो आहे कोण बोलावतो, तर उत्तर आहे विभागीय आयुक्त. कोण पंचायत समितीचा सचिव असतो, तर पंचायत समितीचा सचिव असतो गट विकास अधिकारी. कटक मंडळ थेट कोणाच्या नियंत्रणाखाली असते, तर कटक मंडळ जे आहे थेट संरक्षण मंत्रालयाच्या अंडर असते. नगरपालिकेचे वॉर्ड्स जे आहेत हे कोण निर्माण करतात, तर जिल्हाधिकारी जे आहेत नगरपालिकेचे वॉर्ड्स निर्माण करतात. पंचायत समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष जे आहेत हे कोण असतात, तर ते असतात जिल्हाधिकारी. ग्रामसभा म्हणजे काय, तर ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा. पंचायत समितीच्या एका वर्षाला जे आहेत 12 बैठका घेणं जे आहे हे बंधनकारक आहे. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जी आहे ही तहसीलदारावर असते. ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 पेक्षा कमी आहे अशा ग्रामपंचायतींचे हिशोब तपासणी जी आहे ही जिल्हा परिषद करते. कधी 25,000 पेक्षा कमी उत्पन्न ज्या ग्रामपंचायतींचं आहे त्यांची. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व पदसिद्ध सचिव जे आहे कोण असतात, तर उत्तर आहे गट विकास अधिकारी. ग्रामसभेच्या पहिल्या सभेत कशावर चर्चा होते, तर ती जी आहे ग्रामपंचायतीने सादर केलेल्या वार्षिक अहवाल आणि हिशोबावरती जी आहे ग्रामसभेच्या पहिल्या सभेमध्ये जी आहे चर्चा होते. पंचायत समिती व राज्य शासन यांच्यातील महत्वाचा दुवा कोण असतो, तर तो असतो गट विकास अधिकारी. समुदाय विकास कार्यक्रम राबवण्यासाठी कोणते पद जे आहे निर्माण करण्यात आलं, तर ते पद होतं गट विकास अधिकारी. सरपंच समिती स्थापन करण्याची शिफारस जी आहे कोणी केली होती, तर ती केली होती बोंगीरवार समितीने. आरक्षणाच्या जागा निर्धारित करण्याचा अधिकार कोणाचा आहे, तर तो राज्य शासनाचा आहे. सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतात, तर ते असतात पंचायत समितीचे उपसभापती. कोणाच्या विकास योजनांना ग्रामसभा मान्यता देते, तर ग्रामपंचायतींच्या ज्या आहे विकास योजनांना ग्रामसभा मान्यता देते. सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव असतात विस्तार अधिकारी. कोणाच्या शिफारसीनुसार राज्य शासन ग्रामपंचायतीचा कार्यकाल 6 महिन्यांपर्यंत जे आहे वाढवू शकते, तर ती आहे जिल्हा परिषदेची स्थायी समिती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची जी निवड आहे ती UPSC मार्फत होते आणि जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक जी आहे ही राज्य शासन करते. सो इकडे कन्फ्युज होऊ नका की जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांची निवड UPSC मार्फत होते, पण नेमणूक जी आहे ही राज्य शासन करते.
ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून जे आहे कोण काम पाहतात? तर उत्तर आहे ग्रामसेवक. सरपंच समितीच्या वर्षातून किती सभा होतात? तर त्या ज्या आहेत कमीत कमी 12 सभा होतात. सरपंच समितीच्या 2 सभांमधील अंतर जे आहे हे एका महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये. प्रत्येक गावाचा कारभार कोण करतं? तर प्रत्येक गावाचा कारभार जे आहे ग्रामपंचायत करते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत? तर पहिली आहे निवडणूक लढवणारी व्यक्ती जी आहे भारताची नागरिक असावी. तिचे वय जे आहे 21 वर्ष पूर्ण असायला हवं आणि स्थानिक मतदार यादीत त्या व्यक्तीचं नाव समाविष्ट असलं पाहिजे. सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय जे आहे कोण घेतात? तर उत्तर आहे विभागीय आयुक्त घेतात. नगर परिषदेवरील सदस्यास काय म्हणतात? तर त्याला जे आहे नगरसेवक म्हणतात. ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार जो आहे हा जिल्हाधिकाऱ्याला असतो. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत हे ठरवण्याचा अधिकार असतो ग्रामसभेला. ग्रामविकास खात्याचा अधिकारी कोण असतो? तर तो असतो गट विकास अधिकारी. गट ग्रामपंचायत कोणाला म्हणतात किंवा कधी स्थापन केली जाते? तर 500 पेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा 2 किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असणं म्हणजे गट ग्रामपंचायत. नगराध्यक्षावर आणला गेलेला अविश्वास ठराव एकदा फेटाळला की दुसऱ्यांदा जो आहे किमान 1 वर्ष जो आहे अविश्वास ठराव आणता येत नाही. ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी गावातील टिंबटिंब यांची सभा होते तर महिलांची सभा होते. गटविकास अधिकाऱ्याची निवड जी आहे निवड MPSC मार्फत होते आणि गटविकास अधिकाऱ्याची जी नेमणूक आहे ही राज्य शासन करतं. महापौर आणि उपमहापौर यांच्या बाबतीत अविश्वास ठरावाबाबत कायद्यात जे आहे कोणतीच तरतूद नाही आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांची संख्या जो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदेची सदस्य संख्या असते 50 ते 75, पंचायत समितीची असते 15 ते 25, ग्रामपंचायतीची असते 7 ते 17, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या महानगरपालिकेची असते 65 ते 221, नगर परिषदेची असते 17 ते 65, नगर पंचायतची असते 17 ते 23 आणि कटक मंडळांची असते 4 ते 16. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा राजीनामा राष्ट्रपती जे आहेत मंजूर करू शकतात. ग्रामपंचायतींच्या पंचांची संख्या जी आहे ही कशावरून ठरवण्यात येते? तर ती जी आहे लोकसंख्येवरून ठरवण्यात येते. लोकसंख्येवरून ग्रामपंचायतीच्या पंचांची संख्या कशा प्रकारे असते? तर 600 ते 1500 लोकसंख्येमागे जे आहेत 7 पंचांची संख्या असते. 1501 ते 3000 लोकसंख्येमागे 9 पंच, 3001 ते 4500 लोकसंख्येमागे 11 पंच, 4501 ते 6000 लोकसंख्येमागे 13 पंच, 6001 ते 7500 लोकसंख्येमागे 15 पंच आणि 7501 ते त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या म्हणजे 7501 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर 17 पंच. अशा प्रकारे जे आहे ही ग्रामपंचायतीच्या पंचांची संख्या असते लोकसंख्येवर. जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोणाचं असतं? तर ते असतं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं. ग्रामपंचायतीचा कार्यकाल कधीपासून जे आहे मोजला जातो? सो तिचा जो कार्यकाळ आहे तो पहिल्या सभेपासून मोजला जातो. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत जे आहे अविश्वास ठराव जो आहे त्यांच्या विरुद्ध मांडता येत नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव एकदा फेटाळला तर त्या तारखेपासून जे आहे 1 वर्षापर्यंत जे आहे दुसरा अविश्वास ठराव त्यांच्यावरती मांडता येत नाही. ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते? तर ते जे आहे जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीतून दिले जाते. सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव म्हणून काम कोण पाहतं? तर विस्तार अधिकारी पाहतो. महाराष्ट्रात किती नगर परिषदा आहेत? तर महाराष्ट्रात एकूण जे आहे 225 नगर परिषदा आहेत. जिल्हाधिकारी जिल्हा नियोजन मंडळाचे टिंबटिंब असतात तर जिल्हाधिकारी जे आहेत जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव असतात. महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहेत? तर ते आहेत वसंतराव नाईक. ग्रामपंचायत निवडणुकीबाबत कोणताही वाद निर्माण झाला तर त्याबद्दल जे आहे दिवाणी न्यायालयात जे आहे दाद मागता येते. ग्रामनिधी सांभाळण्याची जबाबदारी कोणावर असते? तर ती असते ग्रामसेवकावर. कोणामार्फत पंचायत समितीचा कर्ज पुरवठा केला जातो? सो पंचायत समितीचा कर्ज पुरवठा जिल्हा परिषदेमार्फत जो आहे केला जातो.
लोकसंख्येच्या आधारावर नगर परिषदांची विभागणी जी आहे 3 वर्गात केली जाते. सो 3 वर्ग कोणकोणते आहेत हे? सो अ दर्जाचा असतो 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या, ब दर्जाचा असतो 40 लाख ते 1 लाखापर्यंत आणि क दर्जा असतो 25,000 ते 40,000पर्यंत लोकसंख्या. सो ही गोष्ट जी आहे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की नगर परिषदांची जी आहे 3 वर्गात विभागणी केली जाते, अ, ब, क आणि लोकसंख्येप्रमाणे जे आहे इथे तुम्ही पाहू शकता. पंचायत समिती राजीनामे. सो पंचायत समितीचे सदस्य आणि उपसभापती हे दोघेही जे आहेत पंचायत समिती सभापतीकडे आपला राजीनामा देतात आणि पंचायत समिती सभापती जे आहेत हे जिल्हा परिषद अध्यक्षाकडे जे आहेत आपला राजीनामा देतात. ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच हे दोघेही जे आहेत सरपंचाकडे आपला राजीनामा देतात आणि सरपंच जे आहेत हे पंचायत समिती सभापतींकडे आपला राजीनामा देतात. जिल्हा परिषदेचे सदस्य आणि उपाध्यक्ष हे दोघेही जे आहेत जिल्हा परिषद अध्यक्षांकडे जे आहेत आपला राजीनामा देतात आणि जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत हे विभागीय आयुक्तांकडे जे आहेत आपला राजीनामा देतात. नगर पंचायतीचे जे अध्यक्ष आहेत आणि जे सदस्य आहेत हे दोघेही जे आहेत जिल्हाधिकाऱ्याकडे आपला जो आहे राजीनामा देतात आणि नगर पंचायतीचे जे उपाध्यक्ष आहेत हे अध्यक्षांकडे जे आहेत नगर पंचायतीचा आपला राजीनामा देतात. नगराध्यक्ष आणि नगर परिषद सदस्य हे दोघेही जे आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडे जे आहेत आपला राजीनामा देतात आणि उपनगराध्यक्ष जे आहेत हे नगराध्यक्षांकडे जे आहेत ते राजीनामा देतात. महानगरपालिकेचे महापौर आणि सदस्य हे दोघेही जे आहेत पालिका आयुक्ताकडे आपला राजीनामा देतात आणि उपमहापौर जे आहेत हे महापौरांकडे आपला राजीनामा देतात. कटक मंडळाचे सदस्य आणि उपाध्यक्ष हे दोघेही जे आहेत कटक मंडळ अध्यक्षांकडे आपला राजीनामा देतात आणि कटक मंडळ अध्यक्ष जे आहेत कटक मंडळ असेपर्यंत जे आहेत पदावरती राहतात. आता आपण पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किती आणि कशा प्रकारे आरक्षण असतं. तर महिलांना जे आहे आरक्षणाची तरतूद आहे 50% राखीव जागा, म्हणजे 50% जे आहेत महिलांसाठी आरक्षण असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीयांसाठी जे आहे 27% राखीव जागा असणार आहेत आणि अनुसूचित जाती आणि जमातींसाठी जे आहे लोकसंख्येच्या प्रमाणात जे आहे राखीव जागा असणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या बैठका आहेत या सर्वप्रथम बंधनकारक असतात आणि महानगरपालिकेसाठी जे आहेत वर्षाला 12 सभा म्हणजे 12 बैठका होतात आणि प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेच्या आधीच जे आहे महानगरपालिकेच्या बैठका होतात. नगरपंचायत आणि नगर परिषद या दोघांसाठी जे आहेत वर्षाला 12 महिने जे आहेत या सभा होतात, म्हणजे 12 महिन्याला 12 सभा, अशा प्रकारे प्रत्येक महिन्याला 1 सभा. जिल्हा परिषदेसाठी जे आहेत वर्षाला किमान 4 सभा होणं बंधनकारक आहे. पंचायत समितीसाठी आणि ग्रामपंचायतीसाठी जे आहे वर्षाला 12 सभा होतात. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती आहेत तर ती आहेत घरपट्टी, पाणीपट्टी, यात्रा कर, आठवडे बाजारावरील कर, राज्य शासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारं अनुदान. महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग कोणकोणते आहेत तर ते आहेत घरपट्टी, मालमत्ता कर, पाणीपट्टी, व्यवसाय कर, मनोरंजन कर, कर्ज उभारणी आणि राज्य शासनाचे अनुदान. जिल्हा परिषदेच्या ज्या आहेत एकूण 10 समित्या आहेत, 1 स्थायी समिती आणि 9 विषय समित्या. आता ह्या ज्या 9 विषय समित्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत तर त्या आहेत समाज कल्याण समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती, कृषी समिती, बांधकाम समिती, वित्त समिती, पशुसंवर्धन दुग्ध विकास समिती, महिला व बालकल्याण समिती, जलसंधारण व पेयजल पुरवठा समिती. नगर परिषदेमधील समित्या कोणकोणत्या आहेत तर 1 स्थायी समिती आणि 5 विषय समित्या. त्या 5 विषय समित्या कोणकोणत्या आहेत तर सार्वजनिक बांधकाम समिती, शिक्षण समिती, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती आणि नियोजन व विकास समिती. अशा प्रकारे जे आहेत या 5 विषय समित्या आहेत नगर परिषदेमध्ये. पंचायत राजसाठी केंद्राने स्थापन केलेल्या समित्या कोणत्या होत्या तर सर्वप्रथम त्यांनी स्थापन केली होती बलवंतराय मेहता समिती 1957ला, नंतर 1960 ला व्ही टी कृष्णमचारी, नंतर 1962-63 ला के संतनम, त्याच्यानंतर 1977 ला अशोक मेहता समिती, 1985 ला जी व्ही के राव समिती, त्याच्यानंतर 1886 ला एल एम सिंघवी समिती, पी के थंगनम समिती 1988 ला आणि त्याच वर्षी जे आहे गाडगे समिती. अशा प्रकारे ज्या या 8 समित्या केंद्र सरकारने पंचायत राजसाठी स्थापन केल्या होत्या. ग्रामपंचायतीचा अध्यक्ष कोण असतो तर तो असतो सरपंच. 3 लाखाहून अधिक लोकसंख्या असते तिथे जे आहे महानगरपालिका स्थापन केल्या जातात.
महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? तर महाराष्ट्रात एकूण जे आहेत 27 महानगरपालिका आहेत. जिल्हा परिषदेची विशेष सभा कधी बोलवली जाते? सो जिल्हा परिषदेची विशेष सभा जी आहे, जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी 1/5 सदस्यांनी जी आहे मागणी केल्यास विशेष सभा बोलवली जाते जिल्हा परिषदेची. खेड्यामधील मतदानाचा हक्क प्राप्त असणारी प्रत्येक व्यक्ती ही टिंबटिंब असते. तर उत्तर आहे ग्रामसभेचा सदस्य असते. जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक कोण तयार करतात? तर ते आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेचे पत्रकाला मंजुरी कोण देते? तर ती देते जिल्हा परिषद स्थायी समिती. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.